पुस्तक आहे शुक्रवारची कहाणी आणि लेखिका आहेत प्रतिभा रानडे. जून 1993 ते मे 1994 या वर्षभराच्या अवधीत शुक्रवारची कहाणी हे सदर दैनिक लोकसत्तेसाठी त्यांनी लिहिले. लोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून हे सदर लिहावे असा त्यांना आग्रह धरला होता आणि म्हणूनच प्रतिभा रानडे यांनी शुक्रवारची कहाणी या सदरामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विविध विषयांचा विचार केला. अशा विचारांचे हे लेख या पुस्तकामध्ये संग्रहित केलेले आहेत. पुस्तक नक्की वाचा. लेखिका म्हणतात, जे विचार गेली कित्येक वर्ष मनात घोळत होते तेच विचार मी या सदरांमधून मांडले. हे विचार म्हणजे जगाकडे बघण्याचा स्त्रीचा दृष्टिकोन. माझे स्वतःचे अनुभव, आपल्या भोवतालच्या स्त्री जीवनाचं वास्तव मला कसं दिसलं, ते कसं असायला हवं हे सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. स्त्रिया जे जीवन जगत आहेत त्याचे लागेबंधे कुठवर पोचले आहेत त्याचं विश्लेषण करण्याचा, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करत आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनाचा पहिला टप्पा म्हणजे स्त्रियांच्या जीवनातील व्यथा, अपमान, त्यांचे प्रश्न यांच्याबद्दल सलग होणे आणि त्याची जाणीव समाजाला करून देणे. दुसरा टप्पा म्हणजे त्याबद्दलची जागृती. स्त्री प्रश्नांमागच्या कारणांची, परिस्थितीची साधक-बाधक चर्चा करून कोणत्या शक्तींमुळे, कोणत्या मूल्यांमुळे हे प्रश्न निर्माण होतात हे समजून घेणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी, त्यांच्या समोरच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना आणि मागण्यांचा विचार मांडणे. या सदरामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. हे पुस्तक नक्की वाचा. ग्रंथस्नेह वाचनालय, घाटकोपर.